बातमी पुणे पोलिसांशी संबंधित आहे। पुण्यामध्ये गुन्हेगारी गेले काही दिवस सातत्याने वाढतेय, पण यावेळेला चर्चा होते ती पुणे पोलिसांनी केलेल्या कारनाम्याची। या पुणे पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत 6 वाहनांना धडक दिली। दारूच्या नशेमध्ये हा पोलीस कॉन्स्टेबल गाडी चालवत होता। हेमंत इनामे असं त्याचं नाव आहे। पुणे नगर रस्त्यावरनं प्रवास करताना त्याने 6 वाहनांना धडक दिली। मात्र रांजणगाव पोलिसांनी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत जामीनपात्र गुन्हा असल्याचं सांगत अटक केलीच नाही। एबीपी माझानं या भीषण अपघाताची घटना समोर आणली आणि आरोपी हेमंत इमानेला अखेर अटक झाली आणि पोलीस दलातनं सुद्धा त्याचं निलंबन करण्यात आलंय। यांनी आपल्या ताब्यातील किया 4 चाकी वाहन हे भरधाव व निष्काळजीपणाने चालवून यामध्ये यशिन चौकामध्ये पुणे नगर रोडवरती असणाऱ्या पॅगो रिक्षा तसेच इतर वाहनांना धडक दिली। यामध्ये 2 इसम हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले असून इतर 5 इसमांना किरकोळ दुखापत झालेली आहे। या अनुषंगाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 381/2025 हा दाखल करण्यात आलेला आहे।